मराठा समाजाचं शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण होतंय। मात्र या सर्वेक्षणासाठी जी प्रश्नावली तयार करण्यात आली आहे त्यामध्ये अनेक वादग्रस्त प्रश्न आहेत। तुमच्या समाजाचा विधवा स्त्रिया मंगळसूत्र का घालतात, त्या कुंकू का लावतात असे प्रश्न या प्रश्नावलीमध्ये आहेत। मात्र अशा प्रकारच्या प्रश्नांच्या उत्तरावरून समाजाचं शैक्षणिक किंवा सामाजिक मागासलेपण सिद्ध होतं का, हा खरा प्रश्न आहे। एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय। मराठा समाजाचं शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपण सिद्ध करण्यासाठीचं हे सर्वेक्षण होतंय। त्यामध्ये वादग्रस्त प्रश्न काही विचारण्यात आलेले आहे। तर त्यामध्ये पहिला प्रश्न म्हणजे तुमच्या समाजाचा विधवा स्त्रिया ज्या आहेत त्या मंगळसूत्र का घालतात आणि कुंकू का लावतात असे प्रश्न यामध्ये विचारण्यात आलेले आहेत। तर आपण हे प्रश्न नेमके काय आहेत ते पुन्हा एकदा पाहूयात। मराठा समाजामध्ये विधवा स्त्रिया मंगळसूत्र का घालतात, तर मराठा समाजात विधवा स्त्रिया कुंकू का लावतात असे प्रश्न यामध्ये विचारण्यात आलेले आहे। तर तुमच्या समाजात लग्नामध्ये हुंडा देण्याची पद्धत आहे का, हा सुद्धा यामध्ये प्रश्न आहे। शिवाय घरी कोणी राजकारणामध्ये आहे किंवा होतं का असाही यामध्ये प्रश्न आहे। यासोबतच घरी फ्रीज, वॉशिंग मशीन, कम्प्युटर, लॅपटॉप आहे का, तुमचं घर किती मोठं आहे, या प्रकारचे प्रश्न यामध्ये विचारण्यात आलेले आहेत। आणि या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी डॉक्टर माधव सावरगावे यांच्याकडून। माधव, काय सांगाल, यामध्ये वादग्रस्त प्रश्न विचारलेले आहेत आणि यामध्ये खरोखरच समाजाचं मागासलेपण सिद्ध होतं का असा प्रश्न निर्माण होतोय। काय सध्याचे अपडेट्स या संदर्भात मिळतात? राज्य मागासवर्ग आयोगानं एक सर्वेक्षणासाठी प्रश्नावली तयार केली आहे। तर राज्य सरकारच्याच वतीनं ती प्रश्नावली मंजूर करण्यात आलेली आहे आणि त्या प्रश्नावलीच्या आधारावर राज्यभरातल्या सगळ्याच भागामध्ये म्हणजे विभागीय स्तरापासून ते गावापर्यंत सर्वेक्षण केलं जाणार आहे आणि त्यासाठीची ही प्रश्नावली आहे। प्रश्नावली देत असताना अनेक प्रश्न त्या प्रश्नावर प्रश्न पडावेत असे आहेत, कारण अशा पद्धतीने प्रश्न विचारले जावेत का असा एक साधा प्रश्न सगळेजण विचारत आहेत। पण एक गोष्ट आहे की येत्या काळामध्ये या सगळ्या सर्वेक्षणानंतर आरक्षण देत असताना ज्या मुद्द्यांचा आधार घेतलेला आहे, जे बेसिक मुद्दे सांगितलेले आहेत ते मुद्दे योग्य ठरावेत आणि कुठल्या मुद्द्याच्या आधारावर हे दिलेलं आहे असं जेव्हा प्रश्न विचारला जाईल तेव्हा त्याचं उत्तर राज्य मागासवर्ग आयोगाकडे असावं, या दृष्टीनं सखोल सगळी माहिती जमा करण्याचा प्रयत्न सुरू दिसतोय आणि त्या दृष्टीनं ही सगळी प्रश्नावली आहे। पण एक मात्र आहे की येत्या आठवडाभरामध्ये म्हणजे आज 5 तारीख आहे, तर त्यासाठी एक सॉफ्टवेअर तयार करण्यात आलेला आहे आणि ते लवकरच म्हणजे आज किंवा उद्या सगळ्यांच्या हातात येईल। विभागीय पातळीपासून ते तलाठी, ग्रामसेवक या लेवलपर्यंत सगळ्यांनी युद्ध पातळीवर येत्या 7 दिवसामध्ये हे सगळे सर्वेक्षण पूर्ण करायचं आहे। या सगळ्या प्रश्नावलीचा आधार घेऊन त्या सॉफ्टवेअरमध्ये भरायचे आहे आणि त्यानंतर आठवडाभरानंतर त्याचं जे कामकाज आहे, त्याची जी एकूण संख्या आहे त्या सगळ्यांची एकत्रितपणे आठवडाभरामध्ये अन्वेषण करायचं आहे, अॅनालिसिस करायचं आहे आणि त्यानंतर 2 आठवड्यानंतर मराठा आरक्षणासंदर्भातला अध्यादेश काढण्याची सरकारकडून शक्यता आहे। या वादग्रस्त प्रश्नांची खरोखरच या सर्वेक्षणामध्ये गरज होती का, हा मुख्य प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।